अभिजित देशमुख मला सांगा, मी तुमच्याकडे येतो रवी आणखी. अभिजित हां बोला बोला रवी बोला बोला रवि बोला. वाघ साहब, मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं, जब रिलायंस ने परचेस किए थे ये चैनल्स, उस टाइम पर कौन से मीडिया हाउस ने दिखाया यहां पर कि इसको हमको खरीद लिया गया है और हमको कहा गया है कि ये गैग ऑर्डर है? वो गैग ऑर्डर टीवी के ऊपर दिखाया गया था जो रिलायंस ने इशू किया था. किसने कंडेम किया था उस चीज को? यहां के उद्योगपति के लड़के ने एस्टन मार्टिन से लोगों को कुचल दिया था. उस न्यूज को कौन से चैनल ने दिखाया था, जरा बताइए आप मुझे. ये गैग ऑर्डर अनसीन होते हैं. वो 40 साल पहले इमरजेंसी वाला कागज के ऊपर आया था. यहां का गैग ऑर्डर जो है वो अनसीन होते हैं. यहां के चैनल ऐसे हैं वो सुबह से लेकर शाम तक सिवाय मोदी गुणगान के अलावा कोई न्यूज ही नहीं दिखाते हैं. आम आदमी पार्टी दिल्ली में कितना काम कर रही है, कौन से चैनल ने दिखाया, जरा आप मुझे बताइए. एक चैनल बताइए जिसने दिखाया हो इसको. मैं ये नहीं कहता कि हमें चैनल से कोई दुश्मनी है. बरोबर बरोबर तुमचा 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 बरोबर है बरोबर है बरोबर है तुमचा. रवी 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 अवधूत वाघांना बोलू द्या. रवी अवधूत वाघांना बोलू द्या. अवधूत वाघ बोला. रवीजी आपलं पॉलिटिकल वय खूप कमी आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतातली पत्रकारिता ही कशी आहे ती. लोकसत्ता हे पेपर जे आहे ते पेपर सुद्धा एका भांडवलदाराचंच आहे. परंतु ह्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा म्हणजे अगदी माधवराव गडकरी असोत किंवा कुमारजी केतकर असोत हे संपादक होते. या सर्वांची विचाराची पद्धती आणि त्यांचा जो बेस होता तो वेगळा होता. परंतु या वर्तमानपत्राने कधी सुद्धा त्यांच्या अग्रलेखाला किंवा सत्तारूढ लोकांचा विरोध करण्यासाठी कधी आडकाठी घेतलेली नाहीये. शेवटी चॅनेल किंवा हे असतं त्याच्यामध्ये लोक पैसे गुंतवतात आणि म्हणून सरसकट त्यांच्यावर आपण भांडवलदारी असा आरोप करणं हा काही योग्य नाहीये. अवधूत वाघ रवी श्रीवास्तवांचा आरोप असा आहे की मुळामध्ये नरेंद्र मोदींनी माध्यमं वापरली असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं तुमचं? वो तो कर ही रहे. हा त्यांचा आरोप आहे. ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर आरोप करतात. त्यांनी अण्णा हजारेंवर आरोप केला, त्यांनी योगेशवर आरोप केला, त्यांनी आणखीन सर्वांवर आरोप केले. त्या आरोपाला किती महत्व द्यायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की या देशातल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याला मुक्त आणि मोकळीक मिळाली पाहिजे. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप कदाचित आपल्याला चुकीचे वाटत असतील, पण लोकशाहीच्या मार्गाने त्याला आपण तोंड दिलं पाहिजे. बरोबर. तुमचा मुद्दा पोहोचला. दोघं एक सेकंद बाकीच्या नामांकनाकडे मला जाऊ द्या. अभिजित देशमुख करावीत. तुमचा मुद्दा पोहोचला. अभिजित देशमुख मला सांगा. अभिजित देशमुख, मुळामध्ये जेव्हा माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा येतो तेव्हा पहिला आरोप तुमच्यावर केला जातो काँग्रेसनं लादलेली आणीबाणी. आणि त्याच्यानंतर आत्ता ज्या पद्धतीने अरविंद केजरीवालांचं हे परिपत्रक आहे आणि मगाशी उल्लेख केला रवी श्रीवास्तवांनी मोदींच्या माध्यमांच्या संदर्भातला. अभिजित देशमुख, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, प्रवक्ते आहात काँग्रेसचे, कसं बघता या सगळ्याकडे, काय म्हणणं आहे? आवटे साहेब, खरं तर आणीबाणीच्या संदर्भातला तो उल्लेख जो केला गेला त्यावेळेस जी सेन्सॉरशिप आली होती त्याला काही वेगळे संदर्भ होते, वेगळी कारणं होती. आणि सगळ्या देशाला इतिहास माहिती आहे की आणीबाणी लागल्यानंतर अवघ्या काही महिन्यात इंदिरा गांधींनी देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या आणि त्याच्यानंतर ती आणीबाणीचे जे काय बंदी लागलेली होती, सक्ती होती, नियम होते, ते सर्व ऑटोमॅटिकली मागं घेतले गेले. त्यामुळे त्या विषयाचा या ठिकाणी वापर करणं काही योग्य आहे असं मला वाटत नाही. राहिला मुद्दा आत्ता जो केजरीवालाच्या सरकारांनी जो परिपत्रक एक काढलेलं आहे त्यात एवढं सांगावंसं वाटतं की ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट आणि अकाउंटेबल गव्हर्नमेंट असे नारे देऊन जे सरकार सत्तेत येतं आणि त्यातल्या त्यात मुळात ज्या राजकीय पक्षाचा जन्मच मीडियाच्या सपोर्टमुळे झाला आहे अशा राजकीय पक्षानं मीडियावर अशा पद्धतीनं बंदी घालणे किंवा एकापर्यंत त्यांना धमकावणे हे काही संयुक्तिक वाटत नाही. होऊ शकतं मीडियाकडून काही ठिकाणी चुका झाल्या असतील, गैरप्रकारसुद्धा अनेकदा प्रत्येकच घटकात होतात. मीडियाचाच एकटा मीडियामध्येच होतात अशातला भाग नाही. राजकारणातसुद्धा अनेक गैरप्रकार करणारे वाईट घटक आहेत, पोलिसात आहेत, कोणत्या क्षेत्रात नाही आहे ते सांगा. विषय असा येतो की राजकारणी लोकांनी मीडियावर नियमन घालण्यासंदर्भात पुढाकार घ्यायला पाहिजे का, तर त्याचं उत्तर मला नाही वाटतं. मीडियामध्ये म्हणजे मीडियामध्ये असे अनेक चांगले पत्रकार आहेत की ज्यांनी स्वतःहून नियमनाची गरज व्यक्त केलेली आहे. आपल्याकडे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे, NBA आहे. केजरीवालांनी अशा पद्धतीनं परिपत्रक काढून पत्रकारांना, वृत्तसंस्थांना किंवा वर्तमानपत्रांना धमकण्याऐवजी जर स्वनियमन करणाऱ्या अशा संस्थांच्या बळकटी करण्यासाठी काही प्रयत्न केले असते तर किमान त्यांचा उद्देश प्रामाणिक आहे असं वाटलं असतं. परंतु त्यांनी तसं केलेलं नाही.
त्यांनी परिपत्रक बरोबर. काढलं आणि- अभिजित तुमचा मुद्दा पोहोचला. लक्ष्मीकांत देशमुख आहेत माझ्यासोबत. लक्ष्मीकांत देशमुख पुण्यामध्ये आहेत, निवृत्त IAS अधिकारी आहेत, सचिव होते, जिल्हाधिकारी होते. मलाही सांगा लक्ष्मीकांत देशमुख, मुळामध्ये या प्रकारे परिपत्रक काढणं, शेवटी असं आहे की जेव्हा कधी बदनामी होते तेव्हा तेव्हा तर खटले दाखल होतात आणि ते होत असतं, हा मुद्दा वेगळा आहे. पण या प्रकारे परिपत्रक काढणं आणि एका अर्थानं माध्यमांना धमकावणं हा जो काही प्रयत्न आहे, एक अधिकारी म्हणून तुम्हाला गव्हर्नन्सच्या अनुषंगानं हे कितपत योग्य वाटतं? भारतासारख्या लोकशाही देशामध्ये काय म्हणणं आहे तुमचं? हे जे परिपत्रक काढलेलं आहे ते वाचताना असं मला वाटलं की कुठेतरी आप पक्ष कमिटेड ब्युरोक्रेसी आणायचा प्रयत्न करत आहे का, ही मला शंका आलेली आहे. कारण कुठलंही प्रशासन किंवा नोकरशाही ही त्या सरकारला बांधील असते, पक्षाला बांधील नसते. परंतु कमिटेड ब्युरोक्रेसीचा आपण विचार केला तर तो पक्षा बांधील असू शकतो आणि सरकार असू शकत नाही. आणीबाणीमध्ये असा प्रकार घडला होता की कमिटेड ज्युडिशियल आणायची का प्रयत्न झाला होता. हा संशय आहे मला वाटतो. परंतु एखाद्या अधिकाऱ्याला इतका अधिकार देणं गृहसचिवांना की तुम्ही कुठली बदनामीची बातमी आल्यानंतर तपासा आणि खटले भरा. एखादा अधिकारी ज्याला सामाजिक भान नसेल तो माणूस, तो अधिकारी आपल्या पॉलिटिकल बॉसला खुश करण्यासाठी, ते गोडबुक राहण्यासाठी अनेक वेळा त्या बातमीची शहनिशा न करता अनेक वेळा तो खटला भरण्यासाठी परवानगी देऊ शकतो किंवा निर्णय घेऊ शकतो. एका अर्थाने ही वॉशिंग्टनची कुऱ्हाड झालेली आहे. आणि जी जर अपात्र किंवा कमी पोच असलेल्या सामाजिक जाण माणसाला जर मिळाली तर ज्याप्रमाणे तर त्या कुऱ्हाडीमध्ये वॉशिंग्टननं कुठल्याही झाडात घाव घातले होते तसे घाव घालू शकतात, अनेक खटले आवडू शकतात. आणि शेवटी एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या नेत्याची बदनामी होते म्हणजे काय होतं, हा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे, ब्युरोक्रेसी अधिकार दिलेला नाही आहे. तो फक्त लिमिटेड काळामध्ये जेव्हा निवडणुका असतात लोकसभेच्या, विधानसभेच्या, तेव्हा एखादा राजकीय पक्ष जातीवाचा प्रचार करतो का, धर्माचा प्रचार करतो का आणि एखाद्या विरोधी पक्षाची निंदा नाराजी करतो का, हे पाहण्यासाठी असतं. आणि तेव्हा त्या काळामध्ये निश्चितपणे तो अधिकार वापरणं हे संयुक्तिक आहे. परंतु निवडणूक हा स्वायत्त संस्था आहे आणि लोकशाही निकोप होण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया चांगली होण्यासाठी हा अधिकार वापरायचा आहे. परंतु हा पद वगळता नॉर्मल कोर्समध्ये जे घटनात्मक बंधनं आहेत अभिजित तिथे सोडता असे परिपत्रक कुठल्या पक्षानं काढणं मला योग्य वाटत नाही. अतिशय चांगली मांडणी केलेली. लक्ष्मीकांत देशमुख हे सनदी अधिकारी आहेतच, निवृत्त, पण स्वतः कादंबरीकार आहेत. प्रशासन नामा नावाचं त्यांचं पुस्तक आलेलं आहे, चांगले लेखक आहेत. त्यामुळे त्यांनी वॉशिंग्टनची कुऱ्हाड हे प्रतीक वापरून अतिशय महत्त्वाची मांडणी केली. ॲडव्होकेट VP पाटील आहेत माझ्यासोबत. मला एक सांगा, कायद्याचे तुम्ही अभ्यासक आहात, कायदेतज्ञ आहात, निवृत्त न्यायाधीश आहात. या प्रकारचं परिपत्रक काढणं लोकशाही व्यवस्थेमध्ये हे घटनात्मक असेलही भले, पण एकूण लोकशाही व्यवस्था म्हणून तुम्ही कसं बघता, याच्याकडे काय म्हणणं आहे? मी आपल्याला प्रथम ती एक प्रोव्हिजन एका वाक्याचे ते वाचून दाखवतो. आर्टिकल 19, प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच एटसेट्रा. ऑल सिटीजन्स शॅल हॅव राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ह्याच्यावर हे आत्ताचं अवलंबून आहे आपलं प्रकरण जे आहे. आणि फेअर क्रिटिसिझम आहे ती करताच येते सगळ्यांना, त्यामुळे ती काही गैर नाही. आणि असं ॲडव्हान्स परिपत्रक काढणं हे चुकीचं कुठं आहे? तिथे त्यांनी चीफ सेक्रेटरीला पॉवर्स दिल्यात. बदनामी ही ज्याची होते त्याने तक्रार करायची असते. चीफ सेक्रेटरीच्या हातात हत्यार देण्याचा म्हणजे बेकायदाच आहे. आणि ही गोष्ट सुप्रीम कोर्टात कोणीतरी चॅलेंज करेलच. आज ना उद्या आपल्याला या बातम्यात बघायला मिळतील. असं नाही करता येणार. तुकाराम महाराज म्हणायचे, निंदकाचे घरं असावे शेजारी. इथून सुरुवात जर त्या काळापासून हे आहे. निंदक हा असलाच पाहिजे तुम्हाला. तुम्ही राजकारणात जेव्हा असता तेव्हा 100% लोक तुमचे नसतातच, त्यातले काही टक्के लोक तुमच्या विरोधी असतात. त्यांनी तोंड बंदच ठेवायची का? बोलणारच आहेत. क्रिटिसिझम ही सामान्यपणे शेजाऱ्याने एकमेकावर होण्यापेक्षा इथं राजकीय ह्याच्यावर होणं ती ग्राह्यच धरली पाहिजे. आणि असं परिपत्रक काढणं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ॲडव्होकेट VP पाटलांनी मांडलेला. आणि ही चर्चा जे काही वेगळ्या वळणावर नेली, त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये हे अवैध आहे, हे बेकायदेशीर आहे. आणि समजा उद्या वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलवर काही दाखवलं तर तुम्ही बदनामीचा खटला दाखल कराल, पण तेच व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर कोणी पोस्ट केलं तर मग 66A अनुषंगाने काय होणार आहे? त्यामुळे मुळामध्ये अशा प्रकारचं परिपत्रक काढणं आणि त्यामध्ये चीफ सेक्रेटरीला ती सगळी पॉवर देणं किंवा अधिकार देणं, याच्या अनुषंगाने काही कायदेशीर अडचणी आहेत, अशी भूमिका मांडली आत्ता ॲडव्होकेट VP पाटलांनी. रवी श्रीवास्तवांना पण त्याबद्दल बोलायचं, कारण ते सुद्धा कायद्याचे अभ्यासक आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.